अमावस्येची काळी रात्र होती. अंधार पसरला होता. काळा कुट्ट अंधार. अंधारात आम्ही गाडी चालवत होतो. टू व्हीलर. मित्र चालवत होता, मी मागे बसलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठाली झाडं होती, झुडपं होती. रस्त्यावर स्ट्रीट लाईट नव्हते. होता नव्हता तो फक्त आमच्या गाडीचा लाईट. आजूबाजूला एकही घर दिसत नव्हतं. मोठमोठाली झाडं हवेनी हलत होती. जोरदार वारं सुटलं होतं. बोचरी थंडी होती. मी गप्प स्वेटर घातलं होतं तरी दातांवर दात वाजत होते. मी मित्राला म्हटलंय, सम्या आपण रस्ता तर नाही ना रे चुकलो? चुकून जंगलात तर नाही आलो? मित्र काहीच बोलला नाही. तो एवढीशीही चुळबुळ न करता एकटक समोर बघत गाडी चालवत होता. सम्या, सम्या. मी आवाज दिला, पण मित्र अजूनही काहीच बोलला नाही. मुकुंद मोठ्या रंजक पद्धतीने ही गोष्ट आपल्या लहान भावंडांना सांगत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या गावी जमलं की हा एक मुकुंदचा आवडता उद्योग. आपली 5 भावंड जमली की सगळ्यांना मुकुंद दादाकडून असल्या भयावह गोष्टी ऐकायच्या असायच्या. आजीचं घर म्हणजे तसं जुन्या पद्धतीचं. म्हणजे अगदीच मातीचं किंवा दगडी बांधकाम वगैरे नसलं तरी घराची रचना बऱ्यापैकी जुन्या वाड्यांसारखी होती. वाड्याच्या मधल्या चौकात मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात आणि संध्याकाळच्या अंधाऱ्या वातावरणात 11वीतला मुकुंद दादा आपल्या 10वीतल्या, 8वीतल्या, 7वीतल्या, 5वीतल्या सगळ्या लहान लहान बहीण भावांना या असल्या काल्पनिक कथा सांगायचा. जसजशी कथा पुढे जाऊ लागे तसतसा अंगावर काटा उभा राही. हळूहळू कथेत भूताची एंट्री होईल. सगळेजण आवंढा गिळून कथा ऐकत. दर सुट्टीतली एक नवीन भयकथा. प्रत्येक वेळी मुकुंद दादा इतक्या नवनवीन कथा कुठून आणायचा काय माहिती, पण ते ऐकण्यात सगळ्यांना भारी मज्जा येत असे. तशीच ही कथा पण आता हळूहळू सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवायला लागली. कथेत सम्याचं पात्र विचित्र होतं आणि मुकुंद दादा घाबरलेला. हळूहळू गाडी बंद पडली. मुकुंद दादा खाली उतरला. गाडी ढकलू लागला आणि कथेत भूताची एंट्री झाली. अचानक सम्याचं पात्र गायब झालं. अंधारात काही दिसेनासं झालं आणि आता कथेत फक्त मुकुंद दादा आणि भूत उरलं. झालं. सगळ्यांची तंतरली. श्रोता वर्ग हादरला. काहींनी मांड्या घातल्या होत्या त्या भराभर मोडून पाय घट्ट जवळ पोटाशी घेऊन बसले. आपोआप गुडघ्यांभोवती हातांनी विळखा घेतला. कुणी पालथी मांडी करत गुडघ्यांवर बसले. कुणी तर भीतीने बोटांची नखं दातात धरू लागलं, तर कुणी हातापायांची बोटं घट्ट आकसून घेऊ लागलं.
हळूहळू गोष्ट शेवटच्या टप्प्यात आली. कितीतरी भयानक वळण घेत अंगावर शहारा आणणारी ही गोष्ट आता काय क्लायमॅक्स देते हे सगळेजण कानात प्राण आणून ऐकू लागले. आणि नेमका मावशीने आवाज दिला, बच्चे कंपनी, उठा, चला जेवायला. झालं. सगळं एकाग्र चित्त भग्न झालं. ए यार काय ग मावशी, थांब बरं जरा 5 मिनिटं, चांगली गोष्ट चालू होती आमची. मुकुंद ओरडला. मुकुंदचा आवाज ऐकून मामा लगेच बाहेर आला. झालं का पुन्हा भूताखेताच्या गोष्टी सांगणं सुरू? काय हे मुकुंद, उगाच कशाला पोरांना घाबरवून देतोस? काही भूतबीत नसतात रे, काहीतरीच भरवू नकोस उगीच त्यांच्या मनात. चला रे सगळे पटकन जेवायला. संपलं. एवढी चांगली गोष्ट क्लायमॅक्स विनाच राहिली. जेवणाची पंगत आटपली. आजी मावशांचं शेवटच्या पंक्तीतलं जेवण होईपर्यंत वाड्याच्या चौकात सगळ्यांची झोपण्याची सोय केली गेली. उन्हाळाच होता, गरमी होती, त्यामुळे गरमीत उघड्या आकाशाखाली झोपण्याची मजा काही वेगळीच. चौकात लांब लचक मोठी सतरंजी टाकली गेली. आजी, आजोबा, मामा, मावशा सगळे त्यावर लोटले आणि मध्ये मध्ये पोरे. कोणी आजीच्या बाजूला, कोणी आजोबांच्या बाजूला, कोणी ह्या मामाच्या बाजूला, कोणी त्या मावशीच्या बाजूला, असं करत सगळी भावंड आपापल्या आवडीच्या ठिकाणी आडवी झाली. निरभ्र आकाशाखाली चांदण्या मोजत मोजत एक एक जण झोपी जाऊ लागला. हळूहळू मोठी माणसं गाढ झोपली आणि पोरांची चुळबुळ सुरू झाली. मुकुंद दादांनी सांगितलेल्या गोष्टीचा क्लायमॅक्स काय बरं असेल हा प्रश्न पोरांना सतावू लागला. मुकुंद दादांनी सांगितलेलं अक्षर नक्षर प्रत्येकाला आठवत होतं. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक पात्र, प्रत्येक संवाद पोरांच्या डोक्यात फिट बसले होते. आकाशाकडे बघत सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करत होते. आणि विचार करता करता अचानक एकाचं लक्षात आलं की चांदणं पसरलेल्या ह्या आकाशात चंद्र कुठे दिसतच नाही. म्हणजे आज अमावस्या आहे. आणि मुकुंद दादांनी सांगितलेल्या गोष्टीतही अमावस्याच होती. झालं. गोष्टीबद्दल विचार करायला अजून एक कारण मिळालं. लगेच एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला खाणाखुणा करून आज अमावस्या आहे असं सगळ्यांना सांगितलं. आता तर कोणाला झोप येणं शक्यच नव्हतं. 5 जणांची 5 डोकी 5 दिशांना चालायला लागली. मुकुंदला मात्र आतापर्यंत गाढ झोप लागली होती. 5वीतल्या चिऊला प्रश्न पडला की आपल्याला जशी क्लायमॅक्स ऐकायची उत्सुकता आहे तशी मुकुंद दादाला क्लायमॅक्स सांगायची उत्सुकता का नाही. तिला वाटलं तो झोपला म्हणजे क्लायमॅक्स मध्ये भूताने त्याला काहीतरी शाप दिला असेल की ज्यामुळे अमावस्येच्या रात्री त्याला झोपावंच लागत असेल. चिऊपेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या पिंट्याला तर आज अमावस्या आहे म्हटल्यावर आकाशात नुसती भूताचीच आकृती दिसू लागली. त्याला वाटलं कदाचित मुकुंद दादाचा तो मित्र सम्या तोच क्लायमॅक्स मध्ये भूत झाला असेल. नाहीतर नेमका तो भूत आल्या आल्या गायब कसं काय होणार. हल्ली भूत कुठल्या वेशात येईल काही सांगता येत नाही. आणि त्यात आज तर अमावस्येची रात्र. मिनी तशी 7वीत होती, पण डोळे घट्ट बंद करून झोपली होती. झोप येत नव्हतीच, वर क्लायमॅक्स काय असेल या विचाराने बिचारी अस्वस्थही झाली होती. पण आजही अमावस्या आहे म्हटल्यावर डोळे उघडण्याची काही हिंमत तिच्यात होत नव्हती. तिला वाटलं, डोळे उघडून अंधारात इकडे तिकडे पाहिलं आणि त्या अमावस्येला जसं मुकुंद दादाला भूत दिसलं तसं ते आपल्यालाही दिसलं तर नको रे बाबा. 8वीतल्या साहिलची तर तर्कबुद्धी फारच चालू लागली. त्याला वाटलं क्लायमॅक्स मध्ये भूत काही असंच गेलं नसणार. भूत आलंय म्हटल्यावर कुणाचा तरी गेम नक्की केला असणार. आता मुकुंद दादा जिवंत आहे म्हणजे नक्कीच त्या रात्री भूतानी सम्याचा जीव घेतला असणार. 9वीतला कौशिक तर त्याचे टपोरे डोळे टक्क उघडे ठेवून झोपलेल्या मुकुंद दादाकडे एकटक बघत होता. त्याला वाटलं क्लायमॅक्स मध्ये मुकुंद दादा भूतासमोर एकटाच असल्यामुळे त्याला तिथून पळावं लागलं असेल. पण आज मी मुकुंद दादाला असं एकटं पडू देणार नाही. आजही अमावस्येची रात्र आहे. हे पाहून जर भूत आलं तर मी मुकुंद दादाचं भूतापासून संरक्षण करीन. मुकुंद दादाची अर्धवट गोष्ट प्रत्येक जण आपापल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्या गोष्टीच्या विचाराने सगळे या अंगावरून त्या अंगावर असे सतरंजीवर वळवळू लागले. रात्र पुढे सरकू लागली.
मध्यरात्र झाली. अंधार गुडुप्प झाला. वाऱ्याची एक मंद किंचित थंड अशी झुळूक अंगावर येते न येते तोच कुणाच्या तरी पावलांचा आवाज यायला लागला. पोरांचा होता नव्हता तो सगळा धीर आता खचला. मिनीनी तर आवाज येताच आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही डोळे घट्ट दाबून टाकले. साहिल, कौशिक भीत भीत इकडे तिकडे पाहू लागले. पिंट्याचं नेमकं लक्ष गेलं आणि वाड्याच्या उजव्या भागात वीज चमकावी तसा लक्कन पांढरा प्रकाश चमकून गेला. आणि भूत आलं म्हणत पिंट्या जोरदार किंचाळला. पिंट्याचा आवाज कानावर पडतो न पडतो तो साहिल, मिनी, चिऊ, कौशिक सगळे लागले ओरडायला. पिंट्या तर ढसा ढसा रडू लागला. एकाएकी एवढा गोंधळ झाला की भराभरा सगळा वाडा जागा झाला आणि लाईट लावून बाथरूम मध्ये गेलेला मुकुंददादा धाड दिशी पाय घसरून पडला. मुकुंददादांनी रंगवून सांगितलेली गोष्ट मुकुंददादाच्याच अंगाशी आली आणि मुकुंददादाची चांगली शेकली गेली. त्यानंतर मात्र मुकुंददादांनी पुन्हा कधी कोणाला भूताची गोष्ट नाही सांगितली.